थोड़ा सा भैया तो पास से आ जाएंगे ना, सामने से आ जाओ ना, समझ गया। हम तुम्हारे साथ हैं, भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सन्माननीय आमचे आदर्शस्तंभ आणि सदैव आम्हाला लेकरासारखे सांभाळून घेणारे आमचे बॉस सन्माननीय खासदार इम्तियाज साहेब सदैव त्याने आमच्या पाठीशी राखून एक गरिबाला न्याय देण्याचं काम, एक समाजाच्या लेकराला या ठिकाणी एक नव्हे तर या ठिकाणी 6-7 नगरसेवक बनवण्याचं काम या ठिकाणी खासदार इम्तियाज साहेबांनी केलेलं आहे आणि सदैव त्यांचं प्रेम आमच्यासोबत असल्यामुळे आज आमच्याबरोबर या ठिकाणी समाजसुद्धा जुडलेला आहे आणि समाजाबरोबर साहेबांना सदैव आशीर्वाद देण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय बॅरिस्टर असुद्दीन साहेब, अकबर साहेब आणि तसेच माझ्यासोबतचे कुणालभाऊ असेल, साबिरभाई असतील, आपले आजीसाहेब असतील, अनेक आमची संपूर्ण टीम हे सदैव साहेबांच्या पाठीशी राहणार आहे. जोपर्यंत साहेब आमच्या रक्तामध्ये प्रेम रक्त आहे, जोपर्यंत रक्तामध्ये कधी अशी गद्दारी आम्ही जिंदगीत कधी येऊन देणार नाही आणि कधीही असा धब्बा या ठिकाणी खासदार इम्तियाज अली साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शपथ घेऊन सांगू शकतो का आम्ही कधीही पक्षावर किंवा साहेबावर किंवा कोणत्या कार्यकर्त्यावर आम्ही नाराज राहणार नाही आणि कोणी नाराजगीचं काम करत असेल, माझेच सहकारी बी जरी असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो, आपण सन्माननीय जसं खासदार इम्तियाज अली साहेबांचा आदर करतात, आमचा आदर करतात, तर सदैव तुम्ही या ठिकाणी मी एकच सांगू शकतो का सदैव साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहू आणि ताकदीनं उभं राहू. येणाऱ्या काळामध्ये 2029मध्ये या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये खासदार साहेब कसे बनवायचे आणि संसदेमध्ये कसं पाठवायचं याचं काम आम्ही या ठिकाणी आजपासून आम्ही सुरुवात करत आहे. माझी मोठी शुभेच्छा राहणार. धन्यवाद. आमचे सर्वांचे लाडके नेते माझे गुरु खासदार इम्तियाज अली साहेब यांचा वाढदिवस खूप आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
आम्ही ज्यावेळेस इम्तियाज जलील साहेबांसोबत जोडलो होतो तेव्हापासून त्यांचा हात आमच्या पाठीशी आहे आणि त्यांचा हात पाठीशी असल्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. साहेबांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला, त्यांनी आज आम्हाला छोट्या कार्यकर्त्याला आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मला केलं होतं विद्यार्थी आघाडीचं, आज त्यांनी आम्हाला नगरसेवक केलं. मी त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे. आपण एक दलित समाजातील एक तरुणाला, एक आंबेडकर चळवळीतील एक व्यक्तीला आपण या ठिकाणी या नगरसेवक पदापर्यंत पोहोचवलं, त्यामुळे सर्व आंबेडकर जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि इम्तियाज जलील साहेबांनी जे दलित आणि मुस्लिम जी एकता अशी अबाधित ठेवलेली आहे, अशी एकता यापुढेही राहील आणि भविष्यामध्ये आम्ही साहेबांना खासदार करूनच राहू आणि संसदेत पोहोचूनच राहू अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही घेत होतो. आणि पुन्हा एकदा इम्तियाज जलील साहेबांना आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवस शुभेच्छा देतो. जय भीम, जय भीम. हुआ हमारे साहब का इम्तियाज जलील साहब का जो आज बर्थडे है, इसके वास्ते मैं सब जितने भी आए सबका शुक्रिया अदा करता हूँ. जनता का शुक्रिया अदा करो सर. चलिए, मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ. जो लोगों की मोहब्बत मेरे जन्मदिन के मौके के ऊपर देखने को मिलती है, सभी जात धर्म और मजहब के लोग, ये इस बात की गवाही होती है कि जब आप कुछ अच्छा काम करते हैं तो लोग आपके साथ जुड़ते हैं. आज हमें खुशी है इस बात की कि हमने इस शहर के अंदर तमाम लोगों को जोड़ने का काम किया है और उसी का नतीजा है कि जब आपका जन्मदिन आता है तो सारे लोग उसको जिस उत्साह के साथ मनाते हैं. मैं सभी लोगों का धन्यवाद.